श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आजच्या व्लॉगमध्ये बनवला आहे गोंद कतिरा ड्रिंक. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी असे काही ड्रिंक ट्राय केले जातात, त्यातील हे एक ड्रिंक आहे. त्यासाठी मी 1 चमचा गोंद कतिरा पाण्यामध्ये रात्रभर किंवा 4 तास भिजत ठेवणार आहे. 4 तासापेक्षा जास्त वेळ भिजू द्यायचा आहे, म्हणजे छान असा फुलून वरती येतो, छान असा फुगला जातो. त्यानंतर मी अर्धा चमचा सब्जाचे बी पाण्यामध्ये भिजत घालणार आहे आपल्याला ड्रिंक बनवण्यासाठी. तेही 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. यामध्ये जास्त प्रमाणामध्ये फायबर्स असतात, त्यामुळे वजन झपाट्याने कमी होते. ड्रिंक बनवण्यासाठी 1 चमचा आपण भिजवलेला गोंद घेणार आहे. गोंद म्हणजेच डिंक असतो. नंतर 1 ते 2 चमचे सब्जा घेणार आहे पाण्यात भिजवलेला. नंतर 1 मोठा चमचा गूळ घेणार आहे, जिगरी म्हणजे. त्यानंतर 3 ते 4 पानं पुदिन्याची घेणार आहे. अर्धा चमचा काळं मीठ घालणार आहे. इथे साधं मीठ वापरलं तरीही चालते. नंतर थंड पाणी त्यामध्ये मिक्स करणार आहे. थंड म्हणजे फ्रीजचं वगैरे नाही, माठातलं पाणी आहे. नंतर चमच्याच्या साहाय्याने त्याला सतत ढवळत राहायचं आहे. प्रोटीन व फॉलिक ॲसिड यामध्ये असतात, त्यामुळे शरीर मजबूत बनवते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन चेहऱ्याचा रंग उजळतो आणि चेहरा छान चमकतो. उन्हाळ्यामध्ये नाकातून रक्त येत असेल तर आठवड्यातून 2 वेळा हा ड्रिंक नक्की ट्राय करा. भिजवलेला गोंद फ्रीजमध्ये जास्त वेळ ठेवू नका आणि जास्त प्रमाणात खाऊही नका. प्रेग्नेंट महिलांनी डॉक्टरचा सल्ला घेतल्याशिवाय हे ड्रिंक घेऊ नका. शरीरात हीट असेल तर पूर्ण महिना 1 चमचा पाण्यामध्ये किंवा सरबत, दूध, दही, छास यासारख्या पदार्थांमध्ये हा गोंद भिजवलेला मिक्स करून तुम्ही पिऊ शकता. याने बॉडी थंड राहते. एलर्जी असेल तर तुम्ही गोंद घेऊ नका. गोंद कच्चा किंवा कोरडा खाऊ नका. सरबत, पाणी, छास, दूध, दही यामध्ये मिक्स करून प्या. त्याने आपल्याला फायदा होतो. कच्चा खाल्ल्याने बॉडीला साईड इफेक्ट्स होऊ शकतात. माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.